आलं ना? कर जॉईन करून इथे ठेवून माझ्या पुढे समोर. चला एकदा आवाज आहे आणि क्लिअर दिसतंय असं सांगा एकदा. माझ्याकडे ऑल क्लिअर आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गणिताचं लसावी आणि मसावी प्रकरण सुरू आहे. त्याच्यातल्या काही बेसिक संकल्पना आपण कालच्या तासाला पाहिलेल्या आणि त्याचबरोबर आपण आता प्रत्येक टाईपचे किमान एक दोन तीन गणित घेणार आहोत. ओके, सांगितल्याबद्दल धन्यवाद. चला, आजचा प्रश्न आहे बघा, 16वा प्रश्न आहे. 16वा प्रश्न आहे. 16वा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? 16वा प्रश्न असा आहे, 36 सेमी व 60 सेमी लांबीच्या लोखंडी गजाचे जास्तीत जास्त लांबीचे परंतु समान मापाचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती येईल? प्रश्न समोर आहे तुमच्या, उत्तर सांगा. पटपट सांगायचं म्हणजे आपल्याला जास्त प्रश्न घेता येतात. चला घ्या, तलवार हातमध्ये घ्या. छान. बरं बघू आता, तुमच्या दोघांचे पण पर्याय आहेत त्याच्यामध्ये. 36 सेमी व 60 सेमी लांबीच्या लोखंडी गजाचे. आता मी तुम्हाला काय शब्द प्रयोग केला होता बघा, आपली आठवणच होणार प्रश्न वाचताना, की जास्तीत जास्त शब्द प्रयोग केलाय बघा इथं. जास्तीत जास्त शब्द प्रयोग केला काय करायचं? जास्तीत जास्त शब्द प्रयोग, मोठ्यात मोठा प्रयोग केला की काय रे, मसावी काढायचा असतो. आणि कमीत कमी आणि लहानात लहान शब्द प्रयोग असेल तर लसावी काढायचा. आणि मग दिलेल्या संख्या 36 आणि 60 आहे, ही घेतली 36 आणि आहे 60, बरोबर ना? यांचा मसावी काढायचं हे कळलं पाहिजे. आणि कधी कळतं? दुपारी, सकाळी, संध्याकाळी. तर तसं नाही कळत. जास्तीत जास्त हा शब्द प्रयोग केलेला आहे. मग कशाने भाग जाईल याला? तर 12ने भाग जाईल, बरोबर. 12 त्रिक 36, 12 पंचे 60. आता मला सांगा, आता ह्या 12 ने 36 ला 60 ला भाग गेला, ही सामायिक अवयव झाला. आणि सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय असतो? मसावी असतो, माहिती तुम्हाला. आता इथं 3 जरी घेतले, ह्यांना एक अशी कुठलीच संख्या, एक सोडून कुठल्याच संख्येने भाग जाणार नाही. म्हणजे आपला मसावी किती आला? मसावी किती आला? तर मसावी येतोय आपला 12. हे तुमचं उत्तर असणार आहे, पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 1. 15चा विषयच नाहीये, 36 असल्यामुळे 15 ने 36 ला भाग जात नाही. क्लिअर झाला असावं तुमचं. अजून एक इथं उपप्रश्न तयार होत असतो बघा. समान मापाचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? आता हा प्रश्न इथं संपत नाही विद्यार्थी मित्रांनो. हा सिंपल प्रश्न आहे, ज्यांनी उत्तर दिलेत हे बेसिकचा लेवलचा प्रश्न आहे. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो इथं, 36 सेमी व 60 सेमी लांबीचे जे लोखंडी गज आहे, त्याचे जास्तीत जास्त लांबीचे परंतु समान मापाचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती, असं न विचारता एकूण किती तुकडे होऊ शकतात असा प्रश्न विचारलाय. कोण सांगेल त्याचं उत्तर? एकूण किती तुकडे होऊ शकतात? एकूण किती तुकडे होऊ शकतात? किती तुकडे होऊ शकतात? तोंडी प्रश्न आहे हा. याच्यात लिहू शकत नाही, कारण हा प्रश्न वेगळा, उत्तर वेगळे. नंतर बघणार जागेवर खेळत. किती तुकडे होतील? शुभांगी मॅडम बरोबर आहे, तृप्ती मॅडम बरोबर आहे. ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांना थोडस बेसिक माहिती आहे, मला एक सांगा ना, 12चा एक तुकडा करावा लागेल, त्या जी काय गज असेल लोखंडी, त्याचा 12चा एक तुकडा करायचा. मग 36 आहे, 36 सेमी 60 सेमी. तर हे 36 म्हणले की 12 त्रिक 3 आले ना, 12 12चे किती येणार? ह्याच्यात 3 येणार. आणि 12 पंचे 60 म्हणजे 5.
म्हणजे ज्यांनी भाग गेलेला नाही, हे दोन संख्या येतात ना, हे जे दोन अवयव येतात ना, ते तुमचे काय असतात तर एकूण तुकडे असतात. काय असतात? एकूण तुकडे असतात. त्याचं उत्तर 8 येईल. परंतु मला इथं ते लिहून जमणार नाही इथं. हे खुडतो एवढं. तर 5 आणि 3 8 हे होतात. तर हे जे अवयव पडलेले असतात ना, ते असतात. 10चा समन नाही. काय 10चा समन कसं काय घ्यायला लागलात तुम्ही? नाही येतो. बरं ठीक आहे. प्रश्न काय आहे आपला? शब्दप्रयोग जास्तीत जास्त केला तर 36 आणि 60चा मसावी आला. किती सिंपल एक 5 ते 10 सेकंदात उत्तर काढायचं होतं. आता याचं उत्तर काढा बरं. सेम प्रश्न आहे सगळ्यांना आला पाहिजे. सेम प्रश्न आहे सगळ्यांना आला पाहिजे. वही आणि पेन सगळ्यांच्या हातात असावी. मराठीचे लेक्चर असेल तर मी दन बोलून बाजूला सरकतो. पण हे तुम्हाला वेळ द्यावा लागतो बघा. हे वेळ देणं खूप महत्वाचं आहे. छान. चला. जास्तीत जास्त शब्दप्रयोग केलाय. प्रत्येक गणितात सर जास्तीत जास्त येतं का? येतं. जास्तीत जास्त किंवा मोठ्यात मोठे येतं. आणि मग घ्यायची संख्या आपल्या 147 आहे आणि दुसरी संख्या आहे 245. बरोबर ना? याला कशाने भाग जाईल लगेच कळलं पाहिजे. 14 7 असं काहीतरी येतं. म्हणजे 7ने भागालो आपण. लय लोड घ्यायचा नाही. 7 दुनी 14 7 एक 7 7 त्रिक 21 7 5 35. पुन्हा एकदा 7ने भाग जातो 7 त्रिक 21 आणि 7 5 काय रे 35. आता भाग जात नाही म्हणजे हे दोन संख्या जे आहेत ना हे सामायिक अवयव कारण दोन्ही संख्येला भाग गेला तर इथं 7 49 हा त्याचा मसावी निघला कारण जास्तीत जास्त शब्द प्रयोग केला आणि मग उत्तर आपलं 49 आलेलं आहे. पर्याय नंबर 2 आहे. प्रकार समजला. आता असे 100 जरी गणित घेतली तरी येणारच आहे उत्तर. बरोबर ना? ठीक आहे. 7 नाही येत गीतांजली मॅडम. हा पुढचा प्रश्न आहे बघा. दोन संख्यांचे गुणोत्तर 15 18 आहे. त्या संख्यांचा मसावी 18 आहे. तर त्या संख्या कोणत्या? त्यापैकी मोठी संख्या सांगायची. हा 7 ने भाग जातो. ओके ठीक आहे. नेक्स्ट. बरं बरं ओके. बोला बोला बोला. छान. एकाने उत्तर दिले आतापर्यंत. एकाने उत्तर दिलेलं आहे. सिंपल प्रश्न सांगतो. दिलेले जे गुणोत्तर आहे ना दिलेले गुणोत्तर जर तुम्हाला एखाद्या संख्येचं गुणोत्तर दिलेलं असेल जर एक गुणोत्तर दिलेलं असेल तर त्या गुणोत्तराला मसाने गुणले की त्या संख्या निघत असतात. परंतु काय सांगितलं बघा एक गुणोत्तर दिले गुणोत्तराला जर मसाने गुणले की डायरेक्ट त्या संख्या येतात किती शॉर्टकट भारी. परंतु जर ते गुणोत्तर त्याचं अतिसंक्षिप्त रूप होत असेल तर करून घ्यायचं. आता कुठल्या संख्येने 15 18 ना कुठल्या संख्येने याला भाग जातो रे तर तीन या संख्येने जातो ना 3 5 15 3 सक 18 संक्षिप्त रूप झालं. आता याला कशाने गुणावं लागेल मसावीने आणि मग मसावीने गुणायचंय प्रत्येक संख्येला हे गुणायचंय म्हणजे या दोन्ही गुणोत्तराला असं गुणायचंय आपल्याला बरोबर ना. पण ही गुणत बसायची गरज नव्हती कारण कुठली संख्या विचारली मोठी मग मोठी ह्यातली कळत नाही का आपल्याला कळती ना. बरोबर का नाही. अरे बरोबर का नाही. हा आणि 18 सकून अष्टवधर्षे 18 सकून अष्टवधर्षे आणि उत्तर आपलं येतंय 108. तृप्ती मॅडम बरोबर आहे अगदी. छान. शिंदे मॅडम छान. तुम्हाला आलं म्हणजे सगळ्याला आलं.
जोश मध्ये यायचं. आताच एका मॅडमने मला मेसेज टाकला, सर गणिताची मी तुमची एक ऑनलाईन टेस्ट पण तुम्ही टाकलेली आहे प्रत्येक घटकावरली, आणि मला गणित अजिबात जमत नव्हतं, पण त्यांनी खूप छान पद्धतीने एक मेसेज टाकला. टाकतो तुम्हाला एक मेसेज. ज्याला ज्याला काय काय जाणवले. आणि जाताना एक एक जाताना एक छोटासा जोक पर कोड एक देणार आहे तुम्हाला. आठवणीने सांगा मला, सर ती जाताना कोड द्या. आता दिलं तर तुम्ही कोड्यात पडता, बरोबर ना? मग विद्यार्थी कोमात आणि सर जोमात व्हायचं, बरोबर ना? चला, सेम प्रश्न आहे. सेम प्रश्न यायला पाहिजे. पहिला नाही आला, तुमचं स्वागत आहे पहिल्या प्रश्नासाठी, पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काढता आलं पाहिजे. आता लहान संख्या विचारलेली आहे बघा. दोन संख्यांचा गुणोत्तर 21 35 आहे. त्यांचा मसावी 15 आहे, तर त्यातील लहान संख्या कोणती? सिंपल सिंपल उत्तर काढायचं. डायरेक्ट संक्षिप्त रूप करायचं. कोण म्हणत गणित येत नाही? और गणित लय सोपं आहे. शिकवणारा बी तसा पाहिजे, शिकणारा बी तसा पाहिजे, येऊन जाईल. बघा बरं कसं चॅट बॉक्स बरोबर फिरतोय का नाही. आता इथं भाग जर डायरेक्ट घातला तर 7 त्रिक 21 येणार आहे, बरोबर ना? आणि 7 5 35 येणार आहे. लहान विचारले, संपला विषय. कोण आहे मसावी? 15 आहे. 15 त्रिक 45. किती सेकंद लागले सांगा तुम्ही? किती सेकंद लागले? काहीच नाही. 4.5 सेकंद बी लागत नाही. ओके, सगळेच हुशार आहेत. फक्त सांगायचं नाही कोणाला आपण हुशार आहेत ते, बरोबर ना? आपलं आपल्या पैशात राहून द्यायचं. थोडा नवीन माल. एकाच दोनास तीन गुणोत्तर दिले. आता तीन संख्येचं गुणोत्तर किती आहे? एकाच दोनास तीन आहे, आणि त्यांचा मसावी किती आहे रे? 12 आहे. तर लहान संख्या कोणती? आता जीव घेता का एखाद्या लेकराचा? डायरेक्टली चॅट बॉक्स फिरला पाहिजे. हा, फिरवा. हा, असंच कुणाला सांगायचं नाही, फक्त आपण हुशार आहेत म्हणून, बरोबर ना? आता ह्याचं संक्षिप्त रूप होईल का रे? तिथंच बसायचं का आता? संक्षिप्त रूप होय नाही म्हणून? नाही ना. आणि मसावी काय आहे? 12. आणि मग गुण विचारले लहान लहान ही आहे, मग 12 1 12. इतकं एवढं अवघड गणित आहे, कसं करायचं? अरे कळतंय का नाही? सोपं चाललंय का? बरं, गणित सोपी नाहीत बरं का, म्हणजे एवढी बी सोपी नाहीत असं म्हणायचं मला. आणि सोपे वाटतात तर सोडा पुढची गणित. सांगा मला, हे गणित सोडवा. दोन संख्येतील फरक 18 असून त्या संख्यांचा लसावी 540 असेल तर लहान संख्या कोणती? असं गणित आहे. हे आलं तर तुमचं स्वागत आहे. पुढचं पण यायला पाहिजे. ते आपण गेम खेळतो ना कॉम्प्युटरवर, मोबाईलवरती, स्टेज पार करायचे असतात, हे तसला कार्यक्रम चालू आहे आपला. मी पण तुम्हाला साधे सोपे सगळ्या संकल्पना युक्त करत करत पुढे नेतोय. माझ्याकडे नाही उत्तर त्याच, बघावं लागेल. ठीक आहे, दोन संख्येतील काय दिला इथं? फरक दिलाय. आता कधी कधी काय असतं माहिती का, जर लसावीला भाग जात असेल, लसावीला जर भाग जात असेल कुणी फरकाने, नीट ऐका, लसावीला जर फरकाने भाग जात असेल तर तो मसावी होत असतो. आणि मग आपण काय केलं इथं? लसावी किती आहे राजांना तुमचा? हे 540 आहे सर. मसावी किती धरावं लागेल मग? 18 त्रिक 54, म्हणजे भाग जातो, म्हणजे 18 तुमचा काय असणार आहे? मसावी असणार. तर लहान संख्या विचारले, मग तुम्हाला माहिती आहे असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी छेद मसावी, बरोबर ना? आणि मग इथं 540 भागिले 18, बरोबर ना? 18 1 18, 18 त्रिक 54, वरतीच 30 आलं. हे 30 चे असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. मग भाग काढला इथं 6 आणि 5, 6 पंचे 30 असे दोन. मग आता कशाने गुणायचे? काय विचारले? लहान विचारले.
मग 18 गुणिले इथं हे 5 गुणिले काय करावं लागेल 18. लहान विचारलं तर लहानकडे जायचं. 18 पंचे 90 ती लहान संख्या आहे. संपला विषय. संपला रे संपला. आणि सगळ्यांना आला. आनंद झाला मला. जमले का सगळ्यांना? आता पुढचं गणित सोडून दाखवा. मग म्हणायचं आपले विद्यार्थी हुशार आहेत. 1 2 3 4 श्री अकॅडमीचे विद्यार्थी हुशार. सोडवा. पॉइंट मध्ये गणित येत नसतं. लाल चेअर. चला लक्ष द्या आता इथं. आता काय दोन संख्यांचा लसावी 168 आहे आणि त्या संख्येतील फरक 32 आहे. तर मोठी संख्या कोणती असं विचारलं. आता मला एक सांगा, या 168 ला जर भाग जात असेल तर हा मसावी असतो. फरक हा मसावी असतो. नसेल तर आता जातो का 32 ने भागकडं. 16 दुनी 32 बरोबर ना. 16 1 16 नाही भाग जात. जाते का भाग? जाते का बघा ना. हो काय 168 भागिले 32 बरोबर ना. इथं कशाने भागातला 8 चौक 32 8 8 दुनी 16 8 1 8 बरोबर ना. खाली 4 राहिल्यावर 21 झाले. भाग जात नाही बरोबर ना. मग काय करायचं सांगतो तुम्हाला. जेव्हा भाग जात नाही तेव्हा तुमचा जो फरक असतो त्या फरकाला काय करायचं. फरकाला 1/2 1/3 आणि 1/4 ने भागालायचं आणि त्याचं मसावी काढल्यासारखं करायचं. आता मला सांगा, जर 32 ला जर 1/2 ने गुणलं तर उत्तर किती येतंय 16. 16 ने इकडे भाग जातो का बघा. 16 1 16 नाही जात भाग. पूर्ण भाग जात नाहीये. 32 ला परत 1/3 ने भाग घातला तर काही संबंधच येत नाही. पॉइंट मध्ये येतंय बरोबर ना. त्यानंतर 32 ला जर 1/4 ने भाग घातला तर 4 1 4 4 8 32 ह्यानी भाग गेला. ह्याने भाग गेला म्हणजे 8 तुमचा काय झाला रे मसावी झाला. 8 तुमचा काय झाला मसावी झाला. मग आता असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी छेद मसावी पाहिजे. आपल्याला लसावी दिलेला आहे ऑलरेडी. मसावी डायरेक्टली दिला नाही, इनडायरेक्ट दिला होता तो काढला बरोबर ना. म्हणजे आपण इथं काय केलं आता 8 घेतलं. 8 1 8 8 2 16 8 1 8 म्हणजे किती आलं इथं 21 आलं. 21 चे अवयव पाडले 7 आणि 3. कसली संख्या विचारली रे तर मोठी संख्या विचारली. काय विचारली मोठी संख्या विचारली. आणि मग मोठी म्हणल्यावर 7 ला आपलं मसावी निघला इथं 8 बरोबर ना. 8 7 56 आपलं उत्तर हे 56 आहे. पर्याय नंबर 1. आलंय का कोणाचं बघा. एकाचंही उत्तर आलेलं नाही. कळलं का समजलंय का नाही मला सांगा. गणित समजलं का नाही सांगा. काय केलं सांगतो बघा. अगोदर जर फरक तुमचा जर फरकाने जर लसावीला भाग जात असेल. फरकाने जर लसावीला भाग जात असेल. फरकाने जर लसावीला भाग जात असेल तर डायरेक्ट फरक हा मसावी होतो म्हणा. फरक हा मसावी होतो. परंतु भाग जर जात नसेल तर त्या फरकाला 1/2 ने गुणावं 1/3 ने गुणावं किंवा 1/4 ने गुणावं. त्याच्यापैकी काय करायचं रे एकाने निश्चितपणे त्याचा भाग जातो इथं आणि तो निघणारा तो मसावी असतो. मग आपल्याला
असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी मासा. किंवा डायरेक्टली एक गोष्ट सांगतो, हे असामायिक अवयवांचा गुणाकार काढण्यापेक्षा डायरेक्टली एक गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्हाला जर लसावी आणि मसावी दिलेला असेल तर त्या दोन संख्या काढता येतात. कसं? तर असामायिक अवयवांचा गुणाकार लसावी छेद मसावी म्हणतो ना, डायरेक्ट लसावी छेद मसावी मांडायचा. डायरेक्ट लसावी छेद मसावी मांडायचा आणि त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं येणारा जो असामायिक अवयवांचा गुणाकार आहे त्याची फोड पाडायची. ठीक आहे? आणि नसेल तर हे फरकाने असं करायचं, लक्षात ठेवा. समजलं असेल असं समज. परत परत बघा हे व्हिडिओ, पुढे जाणार नाही. बघा आता हे गणित दिलेलं आहे. समजलं सगळ्यांना? छान. बर, बघू सोडू आपण. तुम्हाला माहितीये ना, एकदा एक सूत्र सांगितलं होतं पहिल्यांदा मी. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या म्हणजे पहिली आणि दुसरी बरोबर लसावी गुणिले मसावी. असा फॉर्म्युला मी सुरुवातीला सांगितलाय बघा, आठवत असलं तर बघा वयामानाने. मग पहिली संख्या माहित नाही आपल्याला, 8x गुणिले 10x बरोबर लसावी किती दिलाय रे? 360 दिलेला आहे. गुणिले काय दिले रे? मसावी 18 दिलेला आहे. बरोबर ना? 8 10 80x वर्ग बरोबर 360 गुणिले काय रे? 18. दोन पद्धतीने सांगणार आहे, शॉर्टकट पद्धतीने सांगणार. तुम्ही म्हणता सर तुम्ही लेच इकडे चालला. x वर्ग बरोबर 360 गुणिले इथं 18 आणि छेदस्थानी काय रे? 80. शून्याला शून्य कटलं, बरोबर ना? इथं 2 चोक 8 आहे, बरोबर ना? 92 18 आहे. 4 1 4 4 9 36. एक्स वर्ग बरोबर 9 9 81 आलं, बरोबर ना? 9 9 81. मग एक्स बरोबर किती आलं रे? 9 आलं. एक्स बरोबर काय आलं? 9 आलं. मग आता इथं 8x आहे. काय विचारलंय? तर त्या संख्या कोणत्या? मग 9 किंमत आली, इथं 8 9 काय आलं रे? 72 आलं. 8 9 72 आणि 10 गुणिले 9, इथे x ची किंमत 9 मांडली तर हे 90 आलं. म्हणजे उत्तर आपलं काय आलं रे? हे आलं. असं बी नसेल सोडवायचं आपल्याला तर आता सांगितलंय तुम्हाला, जर तुमच्याकडे लसावी आणि मसावी असेल तर त्या दोन संख्या आपल्याला काढता येतात. मग तेच करणार आपण. 360 आणि 18 असं घेतलेलं आहे, बरोबर ना? तर इथं काय होणार आहे रे? 18 1 18. तिथं 18 1 18 आणि 18 2 36. तिथं येतं 20, बरोबर ना? दुसऱ्या पद्धतीने काढायचं लागलो होतो आपण. हा, तेच गणित आहे, सगळं जाते तेवढ्या पुरतं. डायरेक्टली आपण काय केलं होतं, हे 360 भागिले काय येणार आहे? तर आपला 18 येणार आहे. 18 1 18 18 2 36 आलं 20. 20 आलं, 20 चे दोन अवयव पडले 5 आणि 4, बरोबर ना? आणि त्याला मसावीने गुणलं. मसावीने गुणलं इथं 18ने. 18 पंचे काय आलं रे? 90 आलं. आणि इथं 18ने गुणलं तर 18 चोक 72 आलं. मला वाटतं ही पद्धत सोपी आहे आणि कमी वेळात उत्तर काढणार आहे, बरोबर ना? आणि त्या संख्या कोणत्या? इथं लिहिलंय. तुम्ही म्हणता सर 90 आणि 72 आलंय तुमचं, चालतंय ना? संख्या विचारल्यात अगोदर कोणती बी सांगितली तरी चालते, लहान सांगा किंवा मोठी सांगा. समजलं असं? ओके, जमतंय सगळ्यांना? हुशार आहेत तुम्ही. आता थोडं फास्ट.
आता पटकीनं सोडवायचं असतं. पहिलं गणित जरा समजून मला पण सांगावं लागतं. तुम्हाला पण समजावं म्हणून. जेवढं सोप्या पद्धतीने सोडवता येईल तेवढं सोडवायचा प्रयत्न करा. त्यापैकी मोठी संख्या विचारली आहे तुम्हाला. सोडवा ना. इथं डायरेक्ट घ्या ना आता. 484 घ्या. भागिले 11 घ्या. 484 तुम्हाला माहिती 22चा वर्ग आहे. पण तरी आपला 11 एक 11. 11 चोक 44. बरोबर ना. परत 11 चोक 44. किती आलं रे? 44. त्याचे दोन अवयव पाडले. 11 आणि 4. त्याला मसावीने गुणलं. आणि विचारली कुठली मोठी. मग गुणिले इथं 11 एक 11 करायचं. 11चा वर्ग 121. बघायचं पर्याय. जय बजरंगबली. हा बघा बरं, एवढे हुशार आहेत तुम्ही. अशीच हुशारी शेवटपर्यंत टिकवायची आपल्याला. या प्रकरणाच्या नाही, परीक्षेपर्यंत. ओके. सगळ्यांना घेऊन सोबत चलतोय बरं का मी, लक्षात ठेवा. एखादा येत नाही म्हणणार त्याला सुद्धा समजावं, अशा सोप्या भाषेत सांगतोय. सरळ साध्या सोप्या भाषेत सांगतोय. बघा, अशी लहानात लहान संख्या शोधा की ज्या संख्येला 18ने भागल्यास 13 उरतील, 6ने भागल्यास 1 उरेल व 10ने भागल्यास 5 उरेल. बघा बरं कोणती संख्या आहे ती. छान प्रतिभा मॅडम. प्रियंका मॅडम बघून घ्या जरा. क्लिअर दिसतंय ना बाबा, ही चाललंय, ही व्यवस्थित चाललंय का? मला ती एक सांगा, अधून मधून सांगत जावा. आता सगळं संपल्यावर म्हणतात सर असं कसं काय. छान, बऱ्याच जणांनी सांगायला चालू केलंय. ठीक आहे. अशी लहानात लहान संख्या शोधा की ज्या संख्येला 18ने भागल्यास. काय करायचं माहितीये का? 18ने भागल्यास बाकी किती उरेल? 13 उरेल म्हणते. म्हणजे 18ने भागल्यास म्हणजे भाजक आहे, भाजक वजा ही बाकी आहे, असं करायचं. त्यानंतर कशाने भागले रे? 6ने भागल्यास बाकी 1 उरते आणि 10ने भागल्यास बाकी 5 उरते, असं दिलंय. यांच्यातला सगळ्यातला फरक 18, 13 आणि 5 18 येतो, 1 आणि 5 6 येतो, म्हणजे इथं 5 आलं आणि 5 आणि 5 10 आला. म्हणजे कॉमन फरक किती येतोय रे? 5 येतो. आता शब्दप्रयोग काय केलाय बघा बरं, लहानात लहान केलाय. म्हणजे संख्या घ्यायची तुमची ही 18. बघा नीट समजून घ्या. नवीन येतानी इथं आहे 6 आणि इथं आहे 10. बरोबर ना. आता लहानात लहान म्हणल्यावर लसावी काढावं लागेल. मग दोन्ही भागातला इथं 9 आलं, इथं 3 आलं, इथं 5 आलं. बरोबर ना. परत 3 भागातला तर 3 त्रिक 9, 3 एक 3, 5 ला 5. आणि परत इथं 3 आणि हे 5 असं येणार आहे. बरोबर ना. हे इकडलं 5 आहे. 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30. बरोबर ना. आणि 30 त्रिक किती आलं रे? 90. हा आपला लसावी आला. बरोबर ना. मग हे जे फायनल 5 आलं होतं ना सगळ्यातलं कॉमन, ते आलेलं 5 ह्यातनं वजा करावं लागतं. उत्तर येते तुमचं 85. उत्तर काय येते? 85. पर्याय नंबर 2 आहे. पर्याय नंबर 2 आहे. क्लिअर आहे सगळं. ओके. जमल मग सगळ्यांना? अरे जमतंय का नाही? बोलत चला. हा, सेम गणित आहे, पटकीनं सोडा म्हणजे पुढे जायला येते. ह्या संख्यांचा लसावी काढायचा आपल्याला. अशी लहानात लहान संख्या कोणती? मग अशी लहानात लहान संख्या कोणती म्हणलं की काय करायचं रे? 9 लगेच कळतं रे, यातला फरक कोणता आहे? ते 7 आहे. इथला 11 नाही ते 7 आहे. मग डायरेक्ट फरक किती येतो? 7 येते, लक्षात ठेवायचं. आणि संख्या लिहायच्या जे अधोरेखित केले ते 9 आहे, 18 आहे आणि 22 आहे. बरोबर ना. मग इथं कशाने भाग जाईल रे बाबांनो? कशाने भाग आला? 3 निघाला, मुद्दा म्हणा. 3 त्रिक 9, 3 सक 18, 22 ला 22 आहे. बरोबर ना. परत काय करा? मुद्दा म्हणून 2 निघाला. 3 ला 3 आहे, 3 त्रिक बेत्रिक 6 आहे आणि इथं 1 1 येते. परत 3 ने भाग आला, 1 1 आणि 11 आणि परत इथं आला 11.
कसेही जरी घातले, अवयव जरी वेगळे आले, पण ह्यांचा गुणाकार सेम आला पाहिजे. गुणाकार सेम आला पाहिजे. बघा आता 11 त्रिक 33 आहे. 33 गुणिले 2 66 बरोबर ना? आणि 66 गुणिले किती आलं रे? 3 आलं. 3 सक 18ला 8 हातचा आला 1. 3 सक 18 ने 1 19 बरोबर ना? वजा काय करावं लागेल? हे 7 करावं लागेल. बरोबर ना? म्हणजे किती येईल रे इथं? इथं 1 येणार आहे, इथं 9 येणार आहे, इथं 1 येणार आहे. 191 आले का सगळ्यांचं? ओके, धन्यवाद. लवकर समजून घेतल्याबद्दल. ओके. आवडते का सगळ्यांना? का उगाच टाइमपास करायला लागलोय तुमचा असं नाही ना काय? बघा पुढचं गणित चला. नो टाइमपास, नो बकवास, सीधी बात. लगेच पुढचं गणित घ्यायचं. डिलेच पडायचं नाही. कसं काय गणित येत नाही? सगळ्या प्रकारचे तुमच्या समोर मांडावे लागतील म्हणून सोपी, अवघड, मध्यम, मिडियम, तेज माहिती का? सगळे घेऊ आपण. बोला लवकर बोला. छान सीमा. चला, जर तुम्हाला असा लसा विचारलेला असेल, हा अपूर्णांकांचा लसावी, अपूर्णांकाचा लसावी, अपूर्णांकाचा लसावी जर विचारत असतील इथं लिहितो, अपूर्णांकाचा लसावी जर विचारलेला असेल तर अंशाचा लसावी काढायचा असतो, अंशाचा लसावी, आणि छेदाचा मसावी काढायचा असतो, छेदाचा मसावी काढायचा. इथं काय संक्षिप्त रूप जास्त करत बसायची गरज नाही. आणि सेम ऍज इट इज जर तुम्हाला मसावी विचारलेला असेल तर अंशाचा मसावी छेदाचा लसावी काढायचं, एवढंच करायचं. ठीक आहे. मग काय करणार इथं आपण? हे 45 आहे, मग 15 आहे. किती? 15. आणि इकडे किती आहे रे बाबांनो? 45 आहे. आता ह्याचं काय काढायचं आपल्याला? अंशाचा लसावी काढायचा. मग कशाने भाग जाईल इथं? 15 ने भागाला. 15 1 15, 15 त्रिक 45. किती आलं? 3. लगेच काढायला पाहिजे पण तुमच्यासाठी करतो हे. हे किती आलं रे? 45 आलं. मग वरती किती येणार आहे? 45 छेद. आता काय करायचंय? छेदाचा मसावी काढावा लागतो. छेदाचा मसावी काढताना आपण शिकवलंय तसं तुम्हाला काढवायला सांगतो इथं. असं जर काढलं तर कितीने भाग जाणार आहे माहितीये? 9 1 9 9 त्रिक 27. आता ही येणार नाही कारण मसावी काढायचं आपल्याला फक्त. मग ही किती आलं रे? 9 आलं. आता फायनल उत्तर आपल्याला देताना त्यांनी कसं द्यायला पाहिजे? तर 9 1 9, 9 5 45, 5 छेद 1च म्हणायला पाहिजे होतं इथं त्यांनी. अर्थ एकच आहे सगळा, पण अपूर्णांकाचे विचारले म्हणून असं द्यायला पाहिजे. पर्याय नंबर आपलं 3 आहे. 5 बी दिले तर त्याचा काही वेगळा अर्थ निघत नाही, माहिती असावं फक्त. ठीक आहे. अपूर्णांकाचं विचारलं तर अपूर्णांकाचंच उत्तर द्यायला पाहिजे त्यांनी. मग छेदात एक जरी येत असेल तर. चला पुढे पटपट. हे 28वा प्रश्न आहे बरं का, त्या टाईपरायटरला सांगितलंय. आता मसावी काढायला लावलाय, ती एक बघत जावा इकडे काय काढायला लावलंय. आता ह्याचा मसावी किती येणार आहे? एकच येणार आहे बघा. आणि लसावी किती येतो ह्याचा? लसावी काढायचा 3. बरोबर ना? तुम्हाला आता 3चं पण सांगितलं कसं काढायचं, पण आधी सांगतो. 4 5 आणि 6 यांचा आपल्याला काय काढायचं आहे? लसावी काढायला लागतो छेदाचा. छेदाचा लसावी काढताना इथं 2 घ्या. बे दोन्ही 4, 5 ला 5 बेत्रिक 6. बरोबर ना? परत इथं काय काढायचं आपल्याला? लसावी काढायचा. मग हे 2 5 आणि 3 हे घ्यावंच लागतं. हे बंद पडू नको. 5 त्रिक 15 15 30 30 दोन्ही काय आलं रे? 60 आलं. आता हे उत्तर आलं आपलं 160 आलं. उत्तर आपलं हे आहे. परंतु यांचा असा कुठला एक असं तिन्हीला भाग जाणार आहे म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य संख्या कोणती आहे रे? मला सांगा बरं. 30 होईल का इथं? 30 नाही होणार कारण 4 ने भाग जाणार. बरोबर ना?
4 जाणार नाही, ह्या दोन्हीने जाईल पण ह्याने जाणार नाही. तिन्ही संख्यांना अशी भाग गेलेली संख्या पाहिजे. म्हणजे काय रे, 30 नाहीये, 40 येईल का? नाही, 6 भाग जाणार नाही. 50 येईल का? नाही. 60 बघा ना, 60 15 चोक 60 असते म्हणजे इथं 4 भाग जाणार आहे. बरोबर ना, 12 पंचे 60 असते म्हणजे 5 भाग जाणार आहे. आणि इथं 6 60 असते. म्हणजे असा डायरेक्ट बिल असा उचलून टाकायचं होतं आणि मसावी टाकता येत होतं 1/60. पर्याय नंबर 2 उत्तर आहे. कोमल एक नाही, पर्याय नंबर 2. आता झालं ना. तृप्ती मॅडम कसं काय? लसावी बघा ना किती काढलाय लसावी. अंशाचा मसावी. आता ही एक कुठल्या संख्येने भाग जाईल करायला? 3 ला 4 ला 5 ला नाही जात. म्हणून तिथे 1 येणार आहे. आणि ह्यांचा लसावी 120 नाही येणार. लघुत्तम सामायिक विभाज्य. त्या दिवशी एक उदाहरण सांगितलं होतं ना इथं मी. की पुढच्या किती बी संख्या असतील 60, 120, 240 नाही. लहानात लहान पाहिजे म्हणजे उत्तर हे आहे. कळलं असेल तुम्हाला. चला पट 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 पट. मसावी विचारलाय, मसावी लक्षात द्या. मसावी मग काढा बरं मसावी. बघा लय डोकं लढवायचं ना, लय काटछाट बी करत बसायचं नाही, सोपं खेळायचं उगं. बरोबर ना, कशाने भाग जाईल याला? 4 भागातला. 4 पंचे 20, 4 8 32 जाईल का कशाने भाग? इथं नाही जाणार. म्हणजे हे 4 काय झालं आपला मसावी अंशातला आला. छेद. आता मला सांगा, हे डायरेक्ट उत्तरच निघलं ना रे, कुठंच अंश 4 नाही ना, गेले. हेच उत्तर आहे आपलं. ठीक आहे. तरी तुम्हाला काय करायचं आहे, जर लसावी काढायचा आहे. मग लसावी काढताना काय करणार तुम्ही? 22 आणि काय घेणार रे? 34 घेणार आहे. बरोबर ना? तर ह्याला कशाने भाग जाईल रे? दोन्ही भागातला बेक बे बेक बे आणि इथे किती येणार आहे? 17 येणार आहे. बरोबर ना? म्हणजे ही मूळ संख्या आल्या म्हणजे 11 आणि ही 17 हे या संख्येने भागायला येतं आपल्याला. बरोबर ना? तर इथं काय करावं लागेल? ह्यांचा गुणाकार करावा लागेल. बरोबर ना? मग इथं 17 एक काम करायचं, 17 जण ह्याचा अगोदर गुणाकार करायचं. किती येईल? 17 एक 17, 17 एक 17ला 7, हातचा आला 1, 17 एक 17 आणि 1 18. बरोबर ना? आणि त्याला गुणिले राहिलेलं 2 करायचं. बेसत्ती 14ला 4 बंद पडतंय काय? बेसत्ती 14 बंद पडतं. 62 14 आणि यांचा गुणाकार केला की 374 येतो. बरं ना? 7 आलंय. तसं बघायची गरजच नाही. ऑप्शन नंबर काय येणार होतं आपलं? ऑलरेडी 4 येणार होतं, कारण त्यांचा मसावी. म्हणजे काही उदाहरणं सोडवायच्या अगोदर पण आपल्याला काय करता आली पाहिजेत? एक विदिन सेकंदात त्याचं उत्तर काढता आलं पाहिजे. मी म्हणतो सगळे गणित सगळ्यांना येणार आहेत. तुम्ही पण शिकणार आहेत. सगळं येईल तुम्हाला. पण माझ्या माहितीचं तुम्हाला काय, की जर गणित जमत असेल तर तुम्हाला जवळपास 70 ते 80% गणित सोडवत असताना काय रे, पेनचा हात पेन लावायची गरज नाही पडली पाहिजे. एवढं स्मार्ट वर्क झालं पाहिजे. हे कधी होईल? अगोदर पेनला हात लावावा लागेल. म्हणजे प्रॅक्टिस करावं लागेल. प्रॅक्टिस शिवाय काहीच होत नाही. प्रॅक्टिस शिवाय काही होत नाही. तर पर्याय नंबर आपलं 4 उत्तर होतं. सोडून दिलंय तुम्हाला मी. जास्त स्पीडने लिहिल्यावर का स्लोने लिहिल्यावर एकदम बंद पडते, पण आपल्याला काही तकलीफ येत नाही. हा, हे गणित सोडा. खूप छान गणित. हा, हे तर काय रे, इथं इथं ह्याला मसावी 5 आहे बघा, लक्षात ठेवा. मसावी 5 आहे. सोडवा. छान गणित आहे. एक जणांनी कमेंट्स मध्ये उत्तर टाकलं की मी लगेच सोडून देतो. जास्त वेळ बघत नाही बसणार. ऑप्शन नंबर 1 आहे का? बर, ठीक आहे. दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. म्हणजे काय लक्षात घ्या आता. दिलेलं काय काय गणितात बघा. मसावी किती दिलाय आपल्याला? 5 दिलेला आहे, लक्षात ठेवा. एक संख्या किती दिलेली रे? एक संख्या आपल्याला 15 दिलेली आहे. दिलेली का नाही? हा, दिलेला जे गणितात ते दिले. आता ते काय म्हणतात, दोन संख्यांचा लसावी हा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. म्हणजे लसावीच्या 1/6 पट कोण आहे रे? मसावी. विधान बरोबर आहे का बघा. लसावी लसावीच्या 1/6 पट कोण आहे? इथं मसावी.
म्हणजेच मसावी हा लसावीच्या 1/6 पट किंवा मसावी बरोबर म्हणजे ते झालं ना, मसावी बरोबर लसावीच्या 1/6 पट असं लिहायला पाहिजे. मग आपल्याला काय दिले रे बाबांनो इथं लसावी गुणिले 1/6 बरोबर मसावी किती दिला इथं आपल्याला 5 दिला. म्हणजे भागाकारातल्या इकडे गुणाकारात जाणार आहे. म्हणजे गुणाकारात जर 6 गेले तर लसावी किती निघणार आहे आपला 30 निघणार आहे. बरोबर ना? 30 निघणार आहे. म्हणजे आपल्याला एक संख्या अजून कळली की काय रे लसावी बरोबर आपला 30 आहे. आता एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या कोणती असं विचारलं. मग आता एक सांगितलं होतं तुम्हाला पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी हे आपल्याला माहिती आहे. तर आपल्याला इथं 3 संख्या निघल्यात मग दुसरी संख्या विचारली ना आपल्याला तर दुसरी संख्या बरोबर काय करावं लागेल रे तर लसावी आपला 30 आहे गुणिले मसावी आपला 15 सॉरी एक मिनिट बोर्डच जरा अवघड आहे. हा तर हे लसावी आणि मसावी किती आहे आपला 5 आहे आणि छेदस्थानी पहिली संख्या येणार आहे बरोबर ना लसावी पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या होती ना तर गुणाकारातली भाग करत आली 15 एक 15 15 2 30 आणि 5 दुनी किती आलं रे 10 आलं सगळ्यांना समजावं असं सोप्या भाषेत सांगतोय पर्याय नंबर 1 आहे पर्याय नंबर 1 आहे छान जमल सगळ्यांना पुन्हा एकदा हे गणित आले पटपट सोडवा आता हे गणित येतंय सगळ्यांना पटपट सोडवा सगळे पटपट सोडवायचं अपूर्णांकांचा काय रे तिकडे एकच आलता अपूर्णांकाचा लसावी म्हणून आता अपूर्णांकाचा लसावी काढायचा यांचा लसावी काढायचा काय लसावी 5 आहे 4 आहे 6 आहे चला सगळ्यांना काढून देतो मी हा कशाने भाग जाईल रे बाबांनो 2 घ्या इथं 5 ला 5 बे 2 4 बेत्रिक 6 5 3 2 आलेले आहे बरोबर ना म्हणजे आहे असं उचलायचं 5 2 आणि 3 बरोबर ना 3 दुनी 6 6 पंचे 30 30 दुनी 60 काय आलं रे अपूर्णांकाचा लसावी किती आला वरती 60 आलाय बघा पर्याय 60 आहे का कुठं कुठंच नाही पर्याय नंबर 2 उत्तर येईल आपलं बरोबर ना आणि ह्यांचा मसावी किती असतो 3च असतो म्हणजे उत्तर आलं की आपलं हे बरोबर ना असं सिंपल आहे ऑप्शन नंबर 2 ओके हे सोडवा आता जरा थोडं चॅलेंजिंग आहे जास्त काही नाही थोडं चॅलेंजिंग आहे काय रे हे 32 गणित आहे असं तिकडे घेतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्याला मिश्र अपूर्णांक देखील म्हटलं जातं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय अंश आणि छेद स्वरूपात जी संख्या लिहिलेली असते तिला व्यवहारी अपूर्णांक म्हणतात म्हणून पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना 3 15 आणि 16 16 छेदस्थानी 3 ही एक संख्या झाली 3 त्रिक 9 1 10 10 छेदस्थानी 3 आलं त्यानंतर 3 1 3 आणि 1 4 4 छेद 3 आलं अपूर्णांकाचं काय काढायचं आता आपल्याला लसावी काढायचा म्हणजे अंशाचं काय करावं लागेल लसावी म्हणजे काय रे 16 10 आणि 4 यांचा आपल्याला काय काढावं लागेल लसावी काढावं लागेल कुठल्या संख्येने भाग जाईल 2 ने घातलं तर 8 येईल इथं 5 येईल इथं 2 येईल बरोबर ना पुन्हा 2 ने भाग घातला तर 4 येईल इथं 5 ला 5 येईल आणि इथं 1 येईल आणि इथं 4 आणि 5 येईल 5 20 20 दुनी 40 आणि 40 दुनी 80 येईल तर 80 कुठं आले रे इथं एक आलंय आता मला सांगा खालच्या संख्या समानच आहेत ना मग त्यांचा 3च येतो म्हणजे उत्तर आपलं हे येणार पर्याय नंबर काय आहे रे 2 म्हणजे 80 छेद ओके समजले झाले तसे भरपूर गणित फक्त इथे एकच गोष्ट करायची ते पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर इकडे करायचं पुन्हा एकदा आलंय बघा पुन्हा एकदा आलंय सोडा बरं फास्ट मला पण पुढे ढकलून देऊ वाटत नाही गणित पुढचं घ्यायला म्हणून मी घेतोय सगळे कशाला ठेवायचे परत तुम्हाला ई वर्क बुक देणार आहे मी नंतर शेवटी हे 33वं गणित आहे 4 2 8 8 आणि 3 11 11 छेद काय आले रे 4 आलेले 3 1 3 3 आणि 2 5 5 छेद किती आले रे 3 आले 1 1 1 बरोबर ना 1 1 1 1 आणि 1 2 2 छेद काय आले रे 1 आले हे मसावी काढायचं आहे मसावी ह्यांचा मसावी किती येणार आहे 1 येणार आहे संपला विषय ह्याचा बरोबर ना आणि खाली किती येणार आहे रे तर इथं 2च संख्या आहेत म्हणजे मूळ संख्या सोबत आली म्हणजे 12 बरोबर ना म्हणजे 1/12 उत्तर नंबर 4 बेसिक पासूनचे व्हिडिओ पाहायला मिळेल का माझं मॅथ 10 नंतर काहीच नाही इंग्लिश सब्जेक्ट मधून ओके मॅडम तुम्ही ऍप मध्ये गेल्यानंतर जिथं कंटेंट आहे कंटेंटच्या शेजारी लाईव्ह क्लास असतो आता हे माझं लेक्चर झालं किंवा कोणाचंही लाईव्ह लेक्चर झालं की ते एक 15-20 मिनिटात त्या ऍप मध्ये येत असतं
मग ते लाईव्ह क्लासमध्ये तिथं येऊन जातं. काही कालानंतर जास्त लेक्चर झाले किंवा एक चॅप्टर झाला तर तो उचलून मी लगेच काय करतो, कंटेंट मध्ये एक फोल्डर मध्ये टाकत असतो. त्याच्यामुळं लेक्चर तुम्हाला 1 वर्षभर पाहता येणार आहे, त्याची काळजी करू नका. आले सगळ्यांचं ओके. हा प्रश्न खूप छान आहे. 1 नंबर आहे. नाही दिसत सर. लाईव्ह क्लासमध्ये दिसतंय तिथं शेजारी लाईव्ह क्लास असं ऑप्शन आहे. मी रोज बघतो सकाळ, संध्याकाळ, दुपार. त्याच्यामुळे दिसतंय तिथं. एकदा चेक करा तुम्ही. दिसेल तुम्हाला. ज्याला दिसत नाही परत नंतर वैयक्तिक मला मेसेज करा. सोडा बरं हे गणित. बघून घ्या प्रतीक्षा मॅडम, अगोदर बघून घ्या. हे सगळे झालेले आहेत. हे दिसतात का बघा तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये. बरं दिसत नसतील बहुतेक. होय म्हणायचं थोड्या वेळ. दिसतंय म्हणायचं. हे माझेच आहेत. तुम्ही खूप दिवसांनी ऍप बघितलं असेल त्यामुळे दिसत नसेल. बाकीचे सांगा रे काय सांगायचं लगेच. बाकीच्यांनी एखादा प्रश्न विचारला की दिसतंय सर. हा बघा बरं ते मालती मॅडमने सांगितलं दिसतात सर, सांगू नका कुणाला. ओके. हा 126 126 ओके. डोक्यालिटीचा भाग आहे या गणिताला. डोक्यालिटीचा भाग आहे. डोकं वापरलं तर गणित सोडवायचं नाही आणि बेजारी करून घ्यायची असेल तर घेऊ शकता. आता मला सांगा, एक विभाज्य पद्धतीने लसावी आणि मसावी काढला जातो. पटीतील संख्या पाड्यातील संख्या असतात ना, त्यातली मोठी संख्या जी असते ना ती असते लसावी आणि छोटी संख्या काय असते रे, मसावी असते. मग आता मला सांगा, इथं 18 दिलाय मसावी, बरोबर ना? 18 दिलाय मसावी किंवा इथं भाग गेला पाहिजे आपला. काय केला पाहिजे? 18 आहे. 2 संख्यांचा मसावी 18 आहे. तर त्यापैकी दुसरी संख्या कोणती? ती संख्या भाग जाणारी असेल. बरोबर ना? भाग जाणारी असावी. बघ आता लक्ष द्या इकडे. आता 126 संख्या घ्यावी लागेल आपल्याला. त्या 2 संख्या हे आहेत ना, त्यांचा मसावी 18 आहे आणि त्यांचा लसावी दिला नाही, गरज नाही. तर ते कसं काढायला पाहिजे आणि हीच काय घेतली ते तुम्हाला सांगतो. मला सांगा 3 ची कसोटी बेसिक आहे बघा. 3 ची कसोटी, 9 ची कसोटी माहिती. 9 ची कसोटी काय सांगते? दिलेल्या अंकांची बेरीज 9च्या पटीत पाहिजे. 3 ची कसोटी सांगते दिलेल्या अंकांची बेरीज हा एक स्टार आणि 6 म्हणजे स्टारच्या जागी कुठला अंक आहे? स्टार बरोबर क्वेश्चन मार्क असं आहे. दुसरी संख्या कोणती म्हणजे ही संख्या विचारली आणि त्याच्यात मुद्दाम स्टार दिले ती काढायचंय. तर 126 डायरेक्ट बऱ्याच जणांनी सांगितलं हुशार विद्यार्थ्यांनी. हे काय सांगितलं असेल तर इथं घ्या 54, इथं घ्या 126. का सांगतो बघा, कारण हिचीच बेरीज 9 येते ना, बरोबर ना? आता इथं 14 येते. 14 9च्या पाड्यात येते का? नाही येत. इथं 8 येतंय आणि इथं 7 येतंय. संपला विषय. हीच उत्तर आहे. सोडवायचीच गरज नाही. पण तुमच्यासाठी सोडवतो. तर ती संख्या घेतली आपण, बरोबर ना? तर कशाने भाग जाणार आहे याचा? 5 आणि 4 9, 9 नी भाग जाणार आहे. 1 आणि 2 3, 3 आणि 6 9. 9 ची कसोटी लागू होते. 9 सत्ती 54 आहे. बरोबर. 9 1 9 आहे. 3 राहिलं. 9 चौक 36. बरोबर ना? परत 2 नी भागातला तर इथं बेत्रिक 6 आहे आणि बेसत्ती 14 आहे. बरोबर ना? त्यानंतर इथं 3 घ्या आणि इथं 7 घ्या. आता मला सांगा 9 नी ह्या 2 संख्येला भाग्याला ही सामायिक अवयव आहे. 2 नी 6 ला 14 भाग्याला सामायिक अवयव आहे. बरोबर ना? म्हणजे 9 दुनी काय झालं रे? 18 तुमचा मसावी निघला. 18 तुमचा मसावी निघला. बरोबर ना? मग 18 मसावी निघला. आता इथं 7 त्रिक 21 आहे. बरोबर ना? 21 21 दुनी 42 आणि 42 गुणिले 9. बरोबर ना? 9 दुनी 18 ला 8 हात झाला 1. बरोबर ना? 9 चोक 36 आणि 1 37 म्हणजे 378.
378 तुमचा काय निघलाय, लसावी निघलाय, बरोबर ना. आणि मसावी किती आहे रे, मसावी तुमचा 18 निघलाय. काय निघलाय, 18 निघलाय. आता हे काढायची काही गरज आहे का, नाही. तुम्हाला फक्त काय विचारलंय, ती संख्या आहे का नाही. पण मी तुम्हाला सगळं गणित टॅली करून द्यायला लागलो. उत्तर तर तुम्हाला डायरेक्टली सांगितलं की 18 18 7 26 असे. म्हणजे मसावीच्या पटीत संख्या असते ती पुढची, ही संख्या पण असते, लक्षात ठेवा. आणि मग मी काय केलं, हे 126 घेतलं. मग सर तू 126च काय घेतो, त्याच्यामुळे मी हे 18 उत्तर न सांगता तुम्हाला दोन संख्या घेतल्या, त्याचा लसावी आणि मसावी निघला. मसावी 18 ला 18 आला, हे संपलं. आता तुम्हाला त्या दोन संख्या काढून दाखवायची, मला कुठली 54 आणि 126 आहे ती. मग कशाने भाग जाणार इथं पण, 7 8 8 7 15 3 18 आणि 8 8 1 9 किंवा 18 1 18 18 2 36 एक राहिला, 18 1 18 किती आलं रे, 21. अवयव काय पडले, 7 आणि 3. कसं बी खेळता आलं पाहिजे. मग आता इथं काय विचारलं, दुसरी संख्या. मग दुसरी संख्या आहे म्हणजे मोठी संख्या आहे, कारण 54 लहान आहे, 126 मोठी आहे. तर इथं काय करावं लागेल आपल्याला, मसावी बनावं लागेल. मसावी किती आहे, मग 18 7 26 अशी, 18 7 26 अशी. 3 आले, 18 3 54. तर त्या संख्या अशा पण काढता आल्या पाहिजे. पण एवढं रामायण करायची गरज नाही, कारण ते कळलं पाहिजे, विदिन सेकंदात उत्तर निघतं. हे बघितलं कीच कळलं पाहिजे, असं आहे की नाही, समजलं असं. ओके. बघ आता हे गणित, 48 आणि स्टार आणि 6 या संख्यांचा लसावी 144 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. बरं ठीक आहे, हे गणित उद्या सोडून आणा वाटलंच तर, बरं का. आता मला तुम्हाला एक कोड सांगायचंय मला, ते आतुरतेसारखं कोड आहे, तुम्हाला सांगतो 2 मिनिटात सांगतो. व्यक्ती किती आहेत बघा, व्यक्ती व्यक्ती 6 आहेत. व्यक्ती किती आहेत, 6. नीट आहे का बरं का, व्यक्ती आहेत 6. गणिताचं उत्तर उद्या काढा, मी उद्या सोडून देतो. व्यक्ती किती आहेत, 6. आणि बेड म्हणजे कॉट किती आहेत, कॉट बेड 5 आहेत, 5. तर एका बेडवर एकच माणूस झोपला पाहिजे, एका बेडवर एकच माणूस झोपला पाहिजे. याचं उत्तर सांगायचं तुम्ही. एक 2 मिनिटं देतो तुम्हाला, नाही आलं तर मग सांगतो किंवा उद्या सांगू. एकाचं तरी उत्तर मला अपेक्षित आहे एवढं जण. काय सांगितलं, 6 व्यक्ती आहेत. ऐकू येते का तुम्हाला सगळ्यांना, 6 व्यक्ती आहेत आणि आणि बेड फक्त 5 आहेत आणि एका बेडवर एकच आला पाहिजे. कन्फ्युज करणार आहे जरा. बोला. विचार तरी कोण करते का नाही मला सांगा अगोदर. उद्या सांगता का मग, उद्या सांगता का. रिपीट सांगू का, व्यक्ती किती आहेत, 6 आहेत. हा, माझ्या डोक्याला ताणच नका, तुम्ही सांगा. व्यक्ती किती आहेत, 6 आहेत आणि एका बेडवर एकच झोपवायचा आहे. एका बेडवर एकच आला पाहिजे. तर कसं येईल सांगा, राहू द्या, जरा विचार करा. शेजारी पाजारी, घरचे, सासू सासरे, सगळ्यांना सोडा हा प्रश्न. त्यात एक बाळ असेल आणि ती खेळायला गेलं असेल, तसलं काय नाही. नाही नाही नाही. हा, रुपाली मॅडम म्हणतात एकच झोप, एक व्यक्ती झोपणारच नाही.
माझं उत्तर पडतंय का बघा. माझं उत्तर पडतंय का बघा तुम्हाला. एक नर्स असेल काय बी उगो बघा आता हे सगळे चंद्रावर चालले. हम्म. एक जण म्हणतंय आत्ताच सांगा झोप लागायची नाही. ए कॉट खाली झोपेल अन कुठं डॉक्टर होईल आणि काही नाही तसलं. चला थांबतो मी इथं. विचार करा. धन्यवाद. डोक्याला खुराक थोडस. हसून जावा सगळेजण एकदा. हा डबल नाही काय नाही सिंगल आहे सगळं लिहून देऊ का आता. परत म्हणताना त्याला कलरच दिलाय 5च पाय असतील. काही नाही. ओके. उत्तर सांगा मला. हा एक पुतळा असेल काय तुमच्याकडून खरंच तुम्हाला शोध लावायला पाहिजे. खरंच शोध लावायला पाहिजे. हा